मनापासून स्वागत करतो। बऱ्याच दिवसाच्या नंतर आज आपण या ठिकाणी चर्चा करण्यासाठी उपस्थित झालेलो आहोत। काही मुद्द्यांवरती मी आपल्याशी चर्चा करणार आहे। जळगाव जिल्ह्यात आणि खास करून जळगाव तालुका आणि धरणगाव तालुक्यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि ती आकडेवारीसुद्धा काही आपल्याला या ठिकाणी आपणच दिलेली आहे पेपरमध्ये। जळगाव तालुक्यात 162% पाऊस झालेला आहे, तर भुसावळ तालुक्यात 137% झालेला आहे, मुक्ताईनगरमध्ये 124% आहे, 133% अंमळनेर तालुका आहे आणि 133% 40 गाव जास्तीवाले जे आहेत त्यांची संख्या सांगतो आहे। जामनेरमध्ये 139 आणि पाचोऱ्यामध्ये 145, भडगाव 136, धरणगाव 108, बोदोड 144%। अशी जवळपास 130% 25%च्या जवळपास सरासरी पाऊस झालेला आहे। त्याच्यामुळे जिल्ह्यातल्या बऱ्याच ठिकाणी पिकांचं नुकसान झालेलं आहे। आमच्या मतदारसंघाचा जर विचार केला जळगाव ग्रामीणचा, त्याच्यामध्ये परवा नशिराबाद असेल, गाडोदा, भोकर, काही जळगाव तालुक्यातले काही गावं आणि परत धरणगाव तालुक्यातले रेल, लाडली, दोनगाव, चांचर या गावांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचं नुकसान झालेलं। अक्षरशः तिथं पिकं ही त्या डबक्यांमध्ये बुडून गेलेली आहेत। मी पाहणी करायला गेलो होतो काही भागामध्ये, तर त्या ठिकाणी ही अशी परिस्थिती बघायला मिळाली। परंतु अद्यापपर्यंत तिथं नुकसान बघण्याच्यासाठी शासनाचे कोणत्याही प्रकारचे अधिकारी कर्मचारी गेलेले नाहीत आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी त्या ठिकाणी ऐकायला मिळते आहे। आणि म्हणून मी प्रशासनाला या ठिकाणी सूचना करतो की ताबडतोबीनं ह्या भागामध्ये पिकांचं नुकसान जे झालेलं आहे अतिवृष्टीमुळे त्याचे पंचनामे करण्यात यावे आणि त्याचं रिपोर्टिंग ताबडतोब शासन स्तरावर पाठ करून त्या शेतकऱ्यांना ताबडतोबीनं नुकसान भरपाई देण्याचं काम झालं पाहिजे, अशी एक मागणी या ठिकाणी मी करतो आहे। केळी पीक विम्याचा जो विषय चाललेला आहे अनेक महिन्यापासून, अजूनही 6,886 शेतकऱ्यांना केळी पीक विम्याची रक्कम ही मिळत नाही आहे। जिल्हास्तरीय जी समिती आहे त्या समितीने शिफारस केलेली आहे की ह्या शेतकऱ्यांना ही केळीचं नुकसान भरपाईची विम्याची रक्कम मिळाली पाहिजे। आम्ही ज्यावेळेला आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाच्या स्थळावरती पीक विम्याचे म्हणजे त्या विमा कंपनीचे अधिकारी पण उपस्थित होते। त्यांनी आम्हाला सांगितलं, म्हणजे बघा आश्चर्याची बाब अशी आहे की बऱ्याचदा विमा कंपनीवाले दुर्लक्ष करतात आपण असं म्हणतो, पण त्या ठिकाणी ते आम्हाला सांगत होते की आमच्याकडे प्रस्ताव आलेले नाही आहे, आमच्याकडे जर प्रस्ताव आले तर आम्ही भरपाई द्यायला तयार आहोत, पण शासन आणि अधिकारी मंडळी त्याच्याकडे दुर्लक्ष करतायत विनाकारण। हाईट तर एवढी झाली की कृषी मंत्र्यांनी अधिवेशनामध्ये सांगून टाकलं की यांना कदापि ही विम्याची क्लेम मिळणार नाही किंवा भरपाई मिळणार नाही। याचे प्रस्ताव जे आहेत जिल्हास्तरीय समितीने शिफारस करून पाठवले ते आयुक्त स्तरावरती पडून आहेत। आता पालकमंत्री या ठिकाणी काय करतात बरं, त्यांच्या मतदारसंघामधलेच मोठ्या प्रमाणामधली संख्या आहे ही जळगाव ग्रामीणमधले केळी उत्पादकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे याच्यात, की जे वाट पाहत आहेत केळीच्या नुकसान भरपाईची विम्याची रक्कम मिळण्यासाठी, तिथं पालकमंत्र्यांचं लक्ष नाही। आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की ताबडतोबीनं ह्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैध व्यवसाय चालू आहेत, जे रेतीचे असतील, रेती मोठ्या प्रमाणामध्ये अवैध प्रमाणामध्ये रेतीची वाहतूक होते आहे, दारूचे व्यवसाय असतील, सट्ट्याचे व्यवसाय असतील, मोठ्या प्रमाणामध्ये अवैध व्यवसाय चालू आहेत। त्याच्यामुळे जनतेला खूप मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं आहे आणि म्हणून ह्या गोष्टीकडे सुद्धा याच्यामध्ये पालकमंत्र्यांचा आशीर्वाद आहे का याला, का आपण याच्यावर कंट्रोल करत नाही आहे। सर्वसामान्य माणसाचं जीवनमान हे आता कठीण झालेलं आहे। ठराविक मंडळी या व्यवसायांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैसा उपलब्ध करतात किंवा कमवतात आणि सामान्य माणसाला याच्यामध्ये त्रास होतो आहे, याकडे पण
आपण ऐकतो चांगल्या कामाच्या, त्यांनी पण ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। सर्वात एक महत्त्वाची बातमी मी एक याला परवाच्या 2-3 दिवसापूर्वीच्या पेपरला तुमची मी वाचली की शेळगाव बॅरेज जे आहे, शेळगाव बॅरेजच्या प्रकल्पावरून शेळगाव बॅरेजच्या प्रकल्पावरून उपसा सिंचन योजना याला 592.1 कोटी रुपयाला मुख्यमंत्र्यांनी तत्वतः मंजुरी दिली असं स्टेटमेंट पालकमंत्र्यांनी केलेलं आहे। आणि त्यांनी म्हटलं ते पेपरमध्ये की लताताई आणि आम्ही आमच्या प्रयत्नामुळे याला मंजुरी मिळाली आणि आता शेतकऱ्यांचं भलं होणार आहे, त्या गावांना पाणी मिळणार आहे। मला थोडीशी माहिती मिळाली होती की याच्यामध्ये पालकमंत्री एक विनाकारण स्वतःचं श्रेय घेत आहे। याच्यात जो पत्रव्यवहार मला मिळाला तो केवळ आणि केवळ लताताई सोनवणेंनी पत्रव्यवहार केलेला आहे। माझ्याकडे जवळपास 8-10 प्रकारची पत्रं त्यांची आहेत। त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांना दिलेलं पत्र आहे, कार्यकारी संचालक तापी मंडळाला दिलेलं आहे, फडणवीस साहेबांना दिलेलं आहे, परत फडणवीस साहेबांना दिलेलं आहे, परत फडणवीस साहेबांचं आहे, एकनाथरावजी शिंदे साहेबांचं आहे, फडणवीस साहेबांचं आहे, शिंदे साहेबांचं आहे। अशी जवळपास 8 ते 10 पत्र हे लताताई सोनवणेंनी त्यावेळेला दिलेली होती। आणि मला आश्चर्य असं वाटलं की बाबा एक आदिवासी महिला आमदार त्यांनी इतक्या वर्षामध्ये जवळपास त्यांनी 22 सालापासून याच्यामध्ये पत्रव्यवहार करायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचं स्वरूप आता जे काही समोर आलं त्याला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आणि मग आता आपण काहीतरी करतो आहे असं दाखवण्यासाठी पालकमंत्र्यांनी पण त्याच्यामध्ये सहभाग दाखवला की मी आणि लताताईंनी केलं। अरे बाबा, हे फक्त लताताईंच्या पत्रव्यवहारावरून झालेलं आहे असं इथं दिसतं आहे। पालकमंत्र्यांनी याच्यामध्ये माझ्या मते श्रेय घेण्याची अजिबात आवश्यकता नाही, लोकांची दिशाभूल याच्यामध्ये होतं आहे असं मला सांगायचं आहे। आणि म्हणून त्या बाबतीकडे पण आपलं या ठिकाणी लक्ष वेधायचं होतं। अनेक वर्षापासून बलून बंधारे आम्ही बांधू असं हे जवळपास 2012-14 सालापासून चाललेलं आहे। याची खरी सुरुवात जी होती 2012मध्ये मी मंत्री असताना याच्यामध्ये एक तांत्रिक अडचण होती की आम्ही ज्या वेळेला ह्या बलून बंधाऱ्यांना मान्यता किंवा प्रशासकीय मान्यता घेण्याच्यासाठी प्रयत्न करत होतो त्यावेळेला तांत्रिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की याला पाणी उपलब्धतेचं प्रमाणपत्र शिल्लक नाही आहे, पाणी उपलब्धतेचं प्रमाणपत्र शिल्लक नाही आणि त्यामुळे हे बंधारे आपण कधीच बांधू शकणार नाही। त्यावेळेला उपमुख्यमंत्री अजितदादा असताना मी अजितदादांना मीटिंग घ्यायला सांगितली, अधिकाऱ्यांना समोर बोलवायला सांगितलं आणि आम्ही राष्ट्रवादीचे 5 आणि 6 आमदार आम्ही त्यावेळेला उपस्थित होतो, 5 राष्ट्रवादीचे आणि 6वे अपक्ष साहेबराव दादा। आम्ही अजितदादांना त्यावेळेला सांगितलं की हे जे आहे हे अधिकारी आपल्याला जरी सांगत असले तरी नदीमधून पुराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वाहून जात आहे आणि म्हणून ही तांत्रिक अडचण ही इथं बसून काही आपल्याला अडचणीची ठरते आहे, ही अडचण सॉल्व केली पाहिजे, यांना तुम्ही सूचना करा। त्यावेळेला दादांनी त्यांना सांगितलं की याचा शहानिशा अभ्यास करा व्यवस्थित, पाणी वाहून जात असेल तर ही अट तुम्हाला काढावी लागेल। आणि त्यावेळेला ती पाणी उपलब्धतेच्या प्रमाणपत्राची अट ही त्यावेळेला काढण्यात आली, परंतु आमची सरकारची मुदत थोडी राहिलेली होती म्हणून त्या कालावधीमध्ये आम्हाला पुढची व्यवस्था किंवा पुढचे कामाला सुरुवात करायला कालावधी उपलब्ध झाला नाही किंवा आम्हाला संधी मिळाली नाही। त्याच्यानंतर युतीचं सरकार आलं 14च्या पासून आणि आतापर्यंत मेजॉरिटीचा कालावधी जो आहे तो युतीच्या सरकारचा त्या ठिकाणी चालू आहे। पालकमंत्री जवळपास 10 वर्षापासून मंत्री आहेत, जे मागच्या सरकारमध्ये पण होते, आता पण आहेत।
त्यावेळेला पण काही कालावधी पालकमंत्री राहिलेले होते, आता पण राहिलेले आहेत. इतका मोठा कालावधी असताना आता इलेक्शन तोंडावर आलेलं आहे. 2 महिन्यावरती 3 महिन्यावरती इलेक्शन आलेलं असताना तुम्ही आता लोकांना सांगतायत की आम्ही आता या बलून बंदरांना आम्ही आता मंजुरी घेतो आहोत किंवा हे आता ताबडतोबीनं मार्गी लागतील किंवा ते CR पाटील साहेबांना पण निवेदन द्यायला गेलेले होते. या बाबतीमध्ये सुद्धा एक लोकांची दिशाभूल इलेक्शन समोर ठेवून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आता कधी मंजुरी येईल आणि कधी याची सुरुवात होईल हे आपल्याला सगळ्यांना समजतं आहे. म्हणून इलेक्शन आल्याच्या नंतर अशा पद्धतीच्या वल्गना करायच्या किंवा माहिती सांगायची हे जे चाललेले प्रकार हे जनतेला समजत आहेत. जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये जी काही रस्त्याची कामं चालू आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहेत काम, जे काही झालीत काही चालू आहेत, त्याच्यामध्ये खूप निकृष्ट दर्जाची कामं चालू आहेत. मी तर आता संबंधित अधिकाऱ्यांची गुणनियंत्रण विभागाकडे तक्रार करणार आहे. याला कार्यकारी अभियंता, डेप्युटी इंजिनियर जे काही जबाबदार असतील यांच्या पण चौकशी लावणार आहे आणि याच्यामध्ये जे संबंधित पदाधिकारी असतील त्यांना पण जबाबदार धरायला पाहिजे. गाढोदा जामोद पळसोद रस्ता आहे, जवळपास 2 ते 3 वेळेला या 6 महिन्यामध्ये वर्षभरामध्ये तो तयार करण्यात आला. आज ही परिस्थिती त्याला खड्डे पडत आहेत. खूपनगरी वडनगरी रस्ता आपण पाहिलं आहे, पेपरला येऊन गेला, तो वाहून गेला. पाळदी सोनवत रस्ता तो आताच 4 महिने पण झाला नाही, पहिल्याच पावसामध्ये त्याला खड्डे पडले. म्हणजे करोडो रुपयांचे रस्त्याची कामं मंजूर करायची, आपल्या मर्जीतल्या लोकांना पर्सेंटेज घेऊन द्यायची आणि ती 4 महिनेसुद्धा जर टिकणार नसतील तर हा जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे. जनतेच्या पैशाचं नुकसान होतं आहे. जनतेच्या टॅक्समधून राज्याला निधी दिला जातो आणि त्या निधीचा अपव्यय जर अशा पद्धतीनं होणार असेल तर या संबंधितांवरती कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे. आपल्याच कार्यकर्त्यांना कामं द्यायची, त्यांना त्याच्यामध्ये प्रोटेक्शन द्यायचं, असे सर्रास धंदे चाललेले आहेत आणि ह्या गोष्टीकडे मला आपलं लक्ष वेधायचं होतं आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी बोलवलेलं होतं. त्या पद्धतीनं आपली भूमिका माझी या ठिकाणी आपल्यासमोर ठेवलेली आहे. सूर्यवंशी म्हणून डेप्युटी इंजिनियर आहे. ज्युनियर इंजिनियर इथंच होते. डेप्युटी इंजिनियरचं प्रमोशन त्यांना इथंच दिलं. म्हणजे एखाद्या मंत्र्याच्या मर्जीमधला तो अधिकारी पालकमंत्र्याच्याच मर्जीतला मी असं म्हणेन आणि त्याला JEEचं पण प्रमोशन तुम्ही इथं देतात, डेप्युटी इंजिनियरचं पण इथं देतात आणि त्यांच्या अखत्यारीमधली ही जी रस्त्याची कामं आहेत जळगाव तालुक्यातली ही सगळी क्वालिटीलेस कामं चालू आहेत. मी एकदा त्यांना फोन पण केला होता की तुम्ही बाबा काही मर्यादा आहे का तुम्हाला पैसे खाण्यासाठी, पण ते लगेच त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरला फोन करतात की देवकर अप्पाचा फोन आला होता. कॉन्ट्रॅक्टर आमच्या अंगावर की बाप्पा तुम्ही का बरं आमच्या मागे लागले. ही अशी परिस्थिती आहे. तर ह्या अधिकाऱ्यांचा पण बंदोबस्त झाला पाहिजे. ह्या कामाची चौकशी झाली पाहिजे. जे अधिकारी जबाबदार असतील यांची अँटी करप्शनच्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे. मी अँटी करप्शनला पण तक्रार करतो आणि गुन्हा विभागाला पण तक्रार करणार आहे की या कामाची चौकशी झाली पाहिजे. तेच म्हटलं मी. आता बघा 10-12 वर्षे तुम्ही पालकमंत्री राहिल्यावर ही कामं करू शकले नाही आणि आता निवडणुकीच्या समोर आल्याच्या नंतर म्हणतात की मी बलून बंधाऱ्याचं निवेदन देऊन आलो आणि नंतर मग शेळगावचं बॅरेजचं जे आहे ते मार्गी लावलं, शिंदे साहेबांनी तत्वता मान्यता दिली. हे सगळे निवडणूक समोर ठेवून लोकांना दाखवण्याचा हा प्रकार आहे. परंतु जनता हुशार आहे. जनतेला माहिती आहे गद्दार कोण आहेत, खोके कोणी घेतलेले आहेत आणि त्याच्यामुळे यांना हिशेब चुकता करावं लागणार आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये.
त्यांच्याकडून बी आरोप केला जातो की देवकरप्पा हे निवडणुकीच्या अनुषंगाने जात आहे असे मुद्दे बाहेर काढतात वगैरे. त्याला काय माझे खोटे चुकीचे मुद्दे असतील तर त्यांनी सांगावं. निवडणुकीचा काय संबंध काय आहे त्याच्यामध्ये? मी मागे पण तक्रारी केल्या होत्या अवैध व्यवसायाच्या संदर्भामध्ये. त्यावेळेला बोललो होतो. त्यावेळेला तर प्रशासनाचा आशीर्वाद, पालकमंत्र्याचा आशीर्वाद आणि प्रशासनाच्या सहकार्याने चालू आहेत असं पण बोललो होतो मी. काही आताच बोलत नाही. 6 महिने झाले त्याला बोलायला त्यावेळेला पण. आणि हे रस्त्यांची तक्रार वगैरे मी या संबंधित सूर्यवंशी अधिकाऱ्याला मी झापलं एक दिवशी एकदा फोनवरून. आता असं नाही, एक फक्त आज तुमच्या समोर मी जाहीर करतो, कारण तक्रारी करून एखाद्या वेळेला दात पुकार घेणार नसतील तर मग आपण कुठेतरी स्टेजवर आलो पाहिजे ना सांगायला. मध्ये भाषणांमध्ये सांगत असतात 5 वर्ष तुम्ही फिरलेली ऐन निवडणुकीच्या वेळेस फिरत आहे, दारामध्ये जात आहेत. असं आहे त्यांच्या तोंडाला मी फेस आणून टाकलेला आहे फिरता फिरता. दोन्ही बाप बेटे फिरत आहेत तरी त्यांना मी आवरत नाही एकटा. आलं लक्षात? आणि एक गाव आणि एक घर सोडत नाही जिथं घटना घडली असेल तिथं अनेक वर्षापासून. आणि जर असं असेल, मी वेळेवर जात असेल तर आता घोडा मैदान जवळ आहे, लोक दाखवून देतील देवकरप्पा काय चीज आहे. पण त्यांचे सातत्याने आरोप असतात की मतदारसंघात नव्हते महाविकास. 4 वर्षापासूनच फिरतोय मी. अजून 4 वर्षापासून नव्हते नाही, 4 वर्षापासून तर कंटिन्यू फिरतोय. मध्ये फक्त माझा घरकुलच्या संदर्भातला जो काही प्रॉब्लेम झाला होता तेवढ्या कालावधीमध्ये मी नव्हतो. बाकीचं तर मी रोजच फिरतोय ना. आणि त्यांना त्यांच्या पायाखालची वाळू सरकते म्हणूनच ते म्हणायला लागले असं. लोकांना म्हणू द्या ना, तुम्ही काय म्हणतायत? एक माणूस की कोणीतरी नागरिकांनी येऊन सांगावं मला की मी फिरत नाही असं. प्रत्येक गावामध्ये माझ्या कोणत्या ना कोणत्या कारणाने 10 वेळेला चक्र झालेलं आहे. लग्न समारंभ असतील, आनंदाचे क्षण असतील, दुःखाचे असतील, तिथं मी असतो. पाळधी गावातलं एक आमच्याकडे फोटो आला होता समोर व्हिडिओ, ते प्युअर ब्लॉकचा पाहिला असेल तुम्ही. पाळधी गावामध्ये जिथं पालकमंत्री राहतात त्या गावामध्ये ते प्युअर ब्लॉक खचून गेलेले आहे खाली. तिथं घाणीचं साम्राज्य काय, त्या गावात जाऊन बघा तुम्ही गावामध्ये. अरे त्या पाळधी गावामध्ये SD स्टँड मी बांधलं आहे. टपऱ्यासारखं SD स्टँड होतं, ते सुंदर असं SD स्टँड मी बांधलं आहे. त्या गावातला मुख्य रस्ता जो होता तिथं पावसाळ्यामध्ये या दिवसात डबके साचायचे असे. मी तो कॉन्क्रीटचा रस्ता बनवला, डिवायडर टाकले, तिथं स्ट्रीट लाईट लावलेले आहेत. ती कामगिरी माझी आहे. त्याच्यानंतर काय काम झाले? भाऊ पूर्वी माझ्या अगोदर 10 वर्ष आमदार होते, आता 10 वर्षापासून मंत्री आहेत. त्यांच्या गावाचं स्टँड बांधला आपण. सांगितलं ना, स्टँड बांधलं, मुख्य रस्ता, स्ट्रीट लाईट, या सुविधा मी केलेल्या आहेत त्या गावामध्ये. पण त्यांनी एक आरोप केला लोकसभेला की देवकरप्पा लोकसभेच्या मतदानाच्या दिवशी मतदारसंघात होते का कुठं होते? त्यांना विचारायचा अधिकार नाही आहे. मी जिल्ह्याचा नेता आहे, माझी मंत्री आहे. माझ्याकडे दोन्ही मतदारसंघाची जबाबदारी होती. दोन्ही मतदारसंघामध्ये मी फिरत होतो. जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये 5-7 दिवस मी उमेदवाराच्या सोबत पण फिरलो, कार्यकर्त्यांच्या सोबत पण गावागावात पायी फिरलो. माझ्या इतके तुम्ही सुद्धा फिरले नसाल म्हणा. मी फिरलो पायी. तुम्ही कुठे पायी एखाद्या गल्लीत फिरले का मला दाखवून द्या म्हणा. मी फिरलो आहे पायी उमेदवाराच्या सोबत. एका दिवशी 12 गावं फिरलो आहे मी पायी. आणि रावेर मतदारसंघामध्ये साहेबांनी आमच्यावर जबाबदारी टाकलेली होती. आम्ही सगळ्या तालुक्यांमध्ये प्रमुख कार्यकर्त्यांच्या भेटी घ्यायचो, मिटिंग घ्यायचो, सभा घ्यायचो. सगळ्या ठिकाणी दोन्ही मतदारसंघामध्ये मला फिरावं लागलं.